नमस्कार, कसे आहात? मी योगेश रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण खिचडी आणि ठेचा बनवणार आहोत. त्याच्यासाठी आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, छानपैकी भरपूर लसूण घेतलेला आहेत आपण आणि आता तव्यावर त्याला शेकतोय. तेलामध्ये शेकायचं आहे, जेणेकरून मिरच्या भाजल्या जातील व्यवस्थित आणि छान व्यवस्थित झाल्यानंतर आपल्याला ठेचा हा थोड्या वेळ थंड मिरच्या झाल्यानंतर आपल्याला खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी आपण एक छानपैकी छोटासा खलबत्ता घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण हे मिश्रण आता टाकणार आहोत, जेणेकरून ठेचा आपला खायला रुचकर, टेस्टी आणि स्वादिष्ट लागेल. कोणाकोणाला ही रेसिपी आवडली, तुम्हीसुद्धा ही रेसिपी बनवतात का? आणि तुम्ही ही रेसिपी कुठून बघतात हे मला कमेंट्समध्ये करा, कारण मेहनत खूप लागते व्हिडिओ बनवायला. तुमच्या एक लाईकने मला मोटिवेशन मिळतो. खूप वेळ मेहनत करून एडिट करून सर्व गोष्टी कराव्या लागतात मला, तर त्या हिशोबाने तुम्ही मला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी योगेश रेसिपीचे फुल व्हिडिओ पण तुम्ही बघा. त्याच्यात पण खूप छान छान आपण रेसिपी तयार केलेल्या आहेत. आता आपण गॅसवर छानपैकी भांड्यामध्ये तेल घेणार आहोत. छान तेल टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये छान भरपूर खमंग हा ठेचा भाजून घ्यायचा आहे. खायला खूप टेस्टी लागतो आणि तुम्ही जास्त तेल टाकल्यानंतर तो 8 ते 10 दिवस तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतात. फ्रेश राहणार तो. आता आपलं हे ताट तयार झालेलं आहे. छानपैकी खिचडी आहे. मुगाची डाळची खिचडी केलेली होती आपण आज. भरपूर तेल खातो आम्ही खानदेशी लोक. मी स्पेशली जळगाव खानदेशचा आहे, त्याच्यामुळे आम्हाला वरून तेल खाण्याची सवय आहे. ठेच्यावर पण आम्ही भरपूर तेल खातो, त्याच्याशिवाय आम्हाला घास खाली जातच नाही. तुम्ही वरतून तेल खाता किंवा नाही ते सांगा मला. छान आपण देवाला नैवेद्य दाखवतोय. रांगोळी काढलेली पावलांची, स्वस्तिकची आणि छान सुगंध सुरू आहे. दिवा पण जळतो आहे. सप्तशृंगी आई, स्वामी माझ्या छोट्याशा छानपैकी मंदिरामध्ये विराजमान झालेले आहेत. गणपती बाप्पा आहे, अन्नपूर्णा आई आहेत, श्रीकृष्ण आहेत, लंगडादेव म्हणतात त्याला, आणि स्वामींची छोटीशी मूर्ती आहे. अशा पद्धतीने छानपैकी आपण आज स्वामींना आणि देवी आईला आपण जेवणासाठी बोलवणार आहोत. चला तर मग तुम्हीही या आणि तोपर्यंत बाय बाय.